त्या अनुषंगाने काय प्रतिक्रिया? आम्ही या झरी गावचे सरपंच प्रतिनिधी म्हणून माझं नाव विलास आनंदराव रिंगे व तसेच मी ग्रामपंचायत सदस्य आहे व आमच्या पत्नी सरपंच आहेत. झरी या गावामध्ये आज पाहतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्त्याचं आयोजन केलं होतं. सप्त्याची दैनंदिनी कार्यक्रम अशी होती. दिनांक 5/5/2024 रोजी सप्त्याची सुरुवात झाली आहे. तर तेव्हापासून रोजचे दैनंदिन कार्यक्रम सकाळी काकड आरती होते. दुपारी म्हणजे भागवत रामायणाची कथा होते आणि दररोज संध्याकाळी महाराजाचं कीर्तनाचा कार्यक्रम असतो. या दैनंदिनीमध्ये 5/5/2024 ते 12/5/2024 आज रोजी या 8व्या दिवशी या सप्त्याची सांगता झाली. या सप्त्याचा उद्देश असा असतो की सप्ताह म्हणजे आम्ही या धार्मिक कार्यक्रम याच्यामुळे करतो. या धार्मिक कार्यक्रमामुळं गावातील सुसंवाद वाढतो. गावातील सर्वजण महिला असतील, पुरुष असतील, काही पाहुणे असतील, सर्वजण या ठिकाणी एकोप्याने येतात, एकत्रित येऊन त्या विचाराची देवाणघेवाण होते व या धार्मिक कार्यक्रमाविषयी जो काही उत्साह आहे त्या उत्साहावर एकदम अति उत्साह म्हणजे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सर्वजण मिळून एका उत्साहात पार पडतात. प्रवचनाला आपले महाराज नाव काय होतं? माऊली महाराज मुडेकर यांची माऊली महाराज मुडेकर यांची आज रोजी सकाळी काल्याचे कीर्तन झाले व तसेच 7 दिवस 5 ते 11 पर्यंत आमचे झाडगावचे महाराज परभणी जिल्ह्यातले त्यांचं भागवत हे दुपारी 1 ते 4 पर्यंत दररोज दैनंदिनी चालू होती. आणि तसेच त्या 7 दिवसामध्ये प्रतिदिनी दररोज प्रत्येक महाराज वेगवेगळे बदलून संध्याकाळी दररोज कीर्तनाचा कार्यक्रम होता. वर्षभरामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या गावामध्ये नवरात्रामध्ये आमची देवीचा उत्सव होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश उत्सव होतो. आता उदाहरण घ्या की आमच्या गावामध्ये जास्त काही म्हणजे इतर धर्माचे लोक नाहीत. आमच्या इथं 2-3च धर्माचे लोक आहेत. येशी, मराठा आणि बौद्ध आपला मातंग समाज. तर त्या ठिकाणी आजच कालच्या आमच्या 30 तारखेला 30/4/2024 रोजी भीमजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सार्वजनिक कार्यक्रम सर्वांनी मिळून पार पाडला. दत्त मंदिरामध्ये त्या ठिकाणी आमचं दत्त मंदिर आहे आमच्या वाडी वस्तीमध्ये. त्या दत्त मंदिरामध्ये दरवर्षी आम्ही सप्ताहाचं आयोजन करतो. त्या ठिकाणी पण 7 दिवसाचा सप्ताह असतो आणि 7व्या दिवशी महापूजा असते. आमचे गुरुवारी असणारे कोण टाकळगावचे महाराज ते येतात, येऊन महापूजा बांधतात आणि सांगता करून त्यावेळेस समजा भंडाऱ्याचा सुद्धा कार्यक्रम होते आणि सर्वजण सर्व पूर्ण धर्माचे लोक एकत्र होऊन त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात असा असणारा कोण त्या दत्त मंदिराचा पण सोहळा पार पडतो.